मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्तीमधील घटक 5वा मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान अंकी संख्या तयार करणे. म्हणजे यामध्ये काय असतात, दिलेले अंक असतात आणि या दिलेल्या 0 ते 9 हे अंक दिलेले असतात आणि या अंकापासून आपल्याला संख्या तयार करायला सांगितलेली असते. मग कोणत्या प्रकारची संख्या सांगितली ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे यामध्ये 3-4 प्रकारचे पद्धत आहेत किंवा 3-4 प्रकारचे प्रश्न विचारू शकतात की दिलेले अंक असतील तर त्या दिलेल्या अंकापासून समजा 5 अंक दिले तर 5 अंकी संख्या बनवा. दुसरा, त्यामध्ये 0 कधी कधी असतं अंकामध्ये, मग 0पासून संख्या तयार होत नाही. मग त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस सुद्धा काय करायचं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पुढं असतं तिसरा पद्धत म्हणजे मुद्दा आहे की 5 अंक दिलेले असतात आणि तुम्हाला त्यापासून 7 अंकी 8 अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायला सांगितलेली असते. म्हणजे 0 ते 9 हे अंक आहेत आणि त्या 0 ते 9 या अंकापासून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणं हा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी उदाहरणांच्या सहाय्यानं तो तुम्हाला मी स्पष्टीकरण करून सांगणार आहे. या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये अंक दिलेत पहा, 5, 4, 8, 2 आणि 7. तर असे 5 अंक या ठिकाणी दिलेले आहेत आणि 5 अंक दिले तर काय सांगितले तुम्हाला, मोठी 5 अंकी संख्या तयार करा. काय करायचं, या ठिकाणी मोठी 5 अंकी तयार संख्या सांगत असताना मोठा अंक अगोदर घ्यायचा आणि मोठ्यापासून लहानाकडे सगळे अंक उतरत्या क्रमाने लिहायचे. म्हणजे मोठी संख्या तयार होते. मोठी संख्या तयार करताना मोठा अंक सुरुवातीला लिहिला पाहिजे. पाहूया, या 5 संख्येमधील अंकामधील 5, 4, 8, 2 आणि 7. 8 हा अंक मोठा आहे, त्यानंतर त्याहून लहान आहे 7, त्यानंतर आहे 5, त्यानंतर आहे 4, त्यानंतर आहे 2. ही 87,542 ही मोठी 5 अंकी संख्या या 5 अंकापासून तयार झालेली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर लहान 5 अंकी संख्या तयार करा. लहान संख्या सांगितल्यानंतर आपल्याला लहान अंक घ्यावा लागतो आणि चढत्या क्रमानं इतर अंक लिहावे लागतात. म्हणजे पहिल्यांदा आपण या ठिकाणी 2 हा अंक लिहिला, त्यानंतर 4 अंक लिहिला, त्यानंतर 5 अंक लिहिला, त्यानंतर 7 अंक लिहिला आणि 8 अंक लिहिला. तर या ठिकाणी उत्तर येतं 24,578. ही लहानात लहान 5 अंकी संख्या त्या ठिकाणी तयार झालेली आहे. यामध्ये आणखी विचारू शकतात की या 5 अंकापासून मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करा आणि त्यांच्यातील फरक लिहा किंवा त्या दोन्हीची बेरीज करा. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला यावर विचारू शकतात. ते आपण स्वाध्यायामध्ये पाहणार आहोत. दुसरा प्रश्न मी या ठिकाणी वाचतो पहा. अंक दिले आहेत 6, 3, 0, 1 आणि 4. आता या ठिकाणी तुम्हाला लक्ष घ्या, हा 0 हा अंक वेगळा या ठिकाणी दिलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे 0 पासून लहान 5 अंकी संख्या तयार करताना 0 पासून कुठल्याही प्रकारची संख्या तयार होत नाही. मग त्यावेळी काय करायचं ते आपण 5 अंकी संख्या तयार करताना पाहूया. तत्पूर्वी आपण मोठी संख्या बनवूया. मोठी संख्या करताना आपल्या लक्षात आलं आहे कोणता अंक घ्यायचा, मोठा. छान, कोणता आहे मोठा? मोठा अंक कोणता आहे? 6. त्यानंतर त्याहून लहान आहे 4, त्यानंतर 3, 1 आणि 0. म्हणजे या ठिकाणी मोठी या अंकापासून संख्या तयार झाली 64,310. आता लहान 5 अंकी संख्या तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, 0 पासून संख्या तयार होत नाही. मग 0 पेक्षा लहान कोणता अंक आहे त्या दिलेल्या अंकात, तर या ठिकाणी तर 1 आहे, तर तो 1 अंक घ्यायचा. त्यानंतर 0 द्यायचं, त्यानंतर 3, 4 आणि 6 हे अंक क्रमाने त्या ठिकाणी लिहायचे आहेत. अशा पद्धतीनं 10,346 ही संख्या त्या ठिकाणी तयार झालेली आहे. काही मुलं 0 पासून संख्या तयार करतात, तर हे उत्तर योग्य नाही, ते चुकतं त्यांचं. तर ही मोठी आणि लहान संख्या त्या ठिकाणी तयार झाली. आणखी तिसऱ्यामध्ये पाहूया. अंक दिलेत 7, 5, 2, 6 आणि 8. यामध्ये सांगितलंय अंक आहेत 5च आणि मोठी 7 अंकी संख्या तयार करा. मोठी 7 अंकी संख्या तयार करायला सांगितलेली आहे. अंक आहेत 5 आणि मोठी 6, म्हणजे आणखी 2 अंक कुठून घ्यायचे? मग यामध्ये जो अंक मोठा असतो 8, तर तो 2 वेळा जास्त वेळा घ्यायचा. म्हणजे सुरुवातीला आपण एकदा घेणार आहोत
आणि नंतर 2 म्हणजे 3 वेळा तो अंक घ्यावा लागेल. म्हणजे 8 8 8 आणि त्यानंतर 7 सुरुवातीला 7 6 5 आणि 2 1 2 3 4 5 6 7 7 अंकी या ठिकाणी संख्या तयार झाली आहे. 88,87,652 88,87,652 अशी मोठी 7 अंकी संख्या तयार झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मोठा अंक जास्त वेळा घ्यायचा आहे. 5 अंक आहेत ना, तर मोठा अंक आणखी 2 वेळा घ्यायचा, म्हणजे 5 आणि 2 7 अंकी तयार झाली. आता लहान 7 अंकी करताना काय करायचं, लहान अंक आहे तो 3 वेळा घ्यायचा आपल्याला. लहान अंक यातला आहे 2, म्हणून तो लहान अंक आपण या ठिकाणी काय केलेला आहे, 2 या ठिकाणी 3 वेळेस घेतलेला आहे. त्यानंतर 5, त्यानंतर 6, त्यानंतर 7 आणि त्यानंतर 8 अशा पद्धतीनं या ठिकाणी 22,25,678 अशी लहान 7 अंकी संख्या या ठिकाणी काय झालेली आहे, तयार झालेली आहे. आता यावर आधारितच आपण मोठी 8 अंकी संख्या तयार करूया. मोठी 8 अंकी संख्या तयार करत असताना आता 8 अंकी सांगितलेले आहे, म्हणून अंक मोठा आहे 8 आणि या ठिकाणी 7 मध्ये आपण 3 वेळा घेतला आहे. मोठ्या संख्येमध्ये घेताना तो 4 वेळा आपल्याला घ्यावा लागेल. आणि त्यानंतर राहिलेले अंक 7 6 5 2 हे राहिलेले अंक त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी संख्या तयार झाली 8,87,652. पहा काय केलंय, मोठी 8 अंकी संख्या तयार करताना 8 अंक आपण जास्त वेळा घेतलेला आहे. आता यापासूनच लहान 8 अंकी तयार करत असताना, म्हणजे लहानात लहान 8 अंकी तयार करत असताना या ठिकाणी लहान अंक 2 आहे, तो लहान अंक आपल्याला 2 4 वेळा त्या ठिकाणी घ्यावा लागेल. त्यानंतरचा अंक आहे 5 6 7 आणि 8. या ठिकाणी संख्या तयार झाली 2,22,25,678. लहान 2,22,25,678 लहान 8 अंकी संख्या तयार झाली. 2 हा लहान अंक आपण या ठिकाणी जास्त वेळा घेतलेला आहे. पुढं मोठ्या 7 अंकी सर्वात मोठी. आता आपल्याला अंक दिलेले आहेत, पण अंक न दिले असता आपल्याला 7 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करत असताना कधीही 9 हा अंक घ्यायचा आणि 9 हा अंक त्यावेळेस 7 वेळेस आपण त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि 9 अंक 7 वेळा लिहिल्यानंतर ती संख्या आपल्याला सर्वात मोठी 7 अंकी संख्या तयार झाली. कोणती आहे पहा, 99,99,999 ही 7 अंकी सर्वात मोठी संख्या तयार झाली. तुम्हाला विचारलं 7 अंकी सर्वात लहान, मग इथे 9 घेतल्यामुळं आता पण 0 घ्यायचं का? 0 कुठलीही संख्या तयार होत नाही हे आपल्याला माहित आहे. 7 अंकी सर्वात लहान तयार होत असताना आपल्याला त्या ठिकाणी 1 हा अंक पहिल्यांदा घ्यावा लागेल आणि इतर 8 ठिकाणी 0 त्या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागतील. आणि 8 ठिकाणी 0 देऊन त्या ठिकाणी संख्या तयार झाली 10 लाख. मग तुम्हाला प्रश्न येतो, 7 अंकी सर्वात मोठी आणि 7 अंकी सर्वात लहान संख्या यामधील फरक किती? मग यांची वजाबाकी त्या ठिकाणी करावी लागेल. 7 अंकी सर्वात मोठी आणि 7 अंकी सर्वात लहान यांची बेरीज किती? त्या ठिकाणी तुम्हाला बेरीज करावी लागेल. म्हणजे अशा पद्धतीचे फिरवून प्रश्न त्या ठिकाणी शिष्यवृत्तीमध्ये विचारले जातात. आणखी एक संख्या अशीच पाहूया, 8 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 8 अंकी संख्या सर्वात मोठी कोणती? म्हणून या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, मोठी संख्या तयार करत असताना एकाच अंकापासून 9 हा अंक त्या ठिकाणी घ्यावा लागतो आणि 8 अंकी आहे म्हणून 8 वेळा आपल्याला त्या ठिकाणी 9 लिहावे लागेल. आणि त्या ठिकाणी संख्या तयार झाली 9,99,99,999. 9,99,99,999 ही 8 अंकी सर्वात मोठी संख्या तयार झाली. आणि 8 अंकी सर्वात लहान, यावेळेस सुद्धा आपल्याला 1 ह्या अंकापासून संख्या तयार करावी लागेल. 1 त्या ठिकाणी घ्यायचं आणि 7 वेळा त्या ठिकाणी आपल्याला 0 द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी 1 कोटी ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीनं मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करता आपल्याला आली पाहिजे. यामध्ये फक्त अडचणीचं कोणतं आहे, 0 जर अंक असेल
तर त्या शून्य अंकापासूनचं एक मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा 2, 4, 7, 0, 9 या अंकापासून तुम्हाला 7 अंकी संख्या तयार करा म्हणलंय. मोठी 7 अंकी मोठी संख्या जर सांगितली तर इथं अंक दिलेले आहेत 5 आणि मोठी संख्या तयार करायची म्हणल्यावर मोठा अंक आपल्याला त्या ठिकाणी 3 वेळा घ्यावा लागेल. 9, 9, 9. त्यानंतर 7, 4, 2 आणि 0 या ठिकाणी 99,97,420 ही 7 अंकी मोठी संख्या तयार झाली. आणि 7 अंकी लहान 7 अंकी लहान संख्या म्हणलं तर आपल्याला माहिती आहे, पाठीमागचं आपण उदाहरण पाहिलं आहे, शून्यापासून संख्या तयार होत नाही म्हणून या ठिकाणी आधी 2 घ्यायचं. 2 घेऊन या ठिकाणी 2 वेळेस 0 या ठिकाणी द्यायचं आहे आणि 2 अंक घ्यायचा नाही तर 0 2 वेळेस घ्यायचं आहे आणि राहिलेले अंक पुन्हा त्या ठिकाणी लिहायचे आहेत. पहा, मोठा अंक 4, त्यानंतर 3 वेळा 0 आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. 4, 7 आणि 9 अशा पद्धतीनं या ठिकाणी संख्या 7 अंकी लहान तयार झाली. 20,479. 20,479 म्हणजे असं गणित आपण बघा पाहिलं नव्हतं. तर असं जर 0 मध्ये आलं तर त्या ठिकाणी लहान अंक अगोदर घ्यायचा त्या ठिकाणचा 2 आणि पुन्हा इतर 0 द्यायचे आणि 4, 7, 9 लिहायचं आहे. हे गणित महत्वाचं समजून घ्या नीट, म्हणजे तुम्हाला मोठी संख्या तयार करता असताना 5 अंकापासून चुकणार नाही. लहान अंक 1 वेळा घ्यायचा आणि इतर ठिकाणी 0 द्यायचे आणि इतर अंक त्यानंतर लिहायचे आहेत. अशा पद्धतीनं मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करणं कशा पद्धतीनं त्या कराव्या लागतात हे आपण पाहिलेलं आहे. उद्याच्या तासाला आपण यावरील स्वाध्यायामधील उदाहरणं पाहणार आहोत. धन्यवाद.